आमचं झालेलं आहे पचका कशावरून, तर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. तर हाय काही स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहे फाट्याना, कारण माझ्या काकीच्या भाच्याला पाहिजे होती फाटी. रानामध्ये नाही, फार्म हाऊसवरती होती ती, फक्त टेम्पोमध्ये भरून द्यायची होती. फार्म हाऊस म्हटल्यावरती तिथे आता तर सीझन काजूचं चालू आहे, तर मग काजूची झाडं असणार. मग आम्ही पहिले काजूंच्या झाडावरती गेलो, काजू वगैरे खाल्ले. माझी ते बहीण पूर्ण सोडली होती की काजू वगैरे कुठे आहेत. नंतर मग आम्ही तिथे बायका वगैरे फाटी तोडत होते, म्हणजे टेम्पोमध्ये भरण्यासाठी. आणि आम्ही तिथे गेलो होतो, तिथे आमची विहीर वगैरे पाण्याची जवळच असते, म्हणून आम्ही बघायला गेलो. खाली आलोय, आमची विहीर आहे ना पाण्याची, तिथे आलोय ते बघायला. आणि ते सौरजीचं पण नवीनच, आम्ही आलो नव्हतो तेव्हा, लावलेलं तेव्हापासून. आणि बघवतो पाणी किती आहे जात होतो बघायला. तर मम्मी सांगितलं की आम्ही चाललोय बघायला, तर तिथून आम्हाला परत पाठवलं. आम्ही गेलो तिथे, ओरडल्या पाठीमागून, तर आम्ही धावत परत झालाय पचका. अशा प्रकारे हा आमचा पचका झालेला. आम्ही पूर्णपणे गेलो होतो, जात होतो आवाज आला पाठीमागे. मी मम्मीला विचारलं की हे समशा नाही ते, आणि ते बसण्यासाठी कशासाठी, कोणाला बसण्यासाठी. तर माझी बहीण म्हणते का भूत बसू नाही शकत. आणि ते माझी बहीण काजूवरती काजू खातच, एक झालं दोन झालं खातच सुटत होती. त्याचं का नाही, घरातून ती बुकीलीच आली होती. हात खराब झाले म्हणून हात धुवायला गेली, तर तिथं पण पचका. नंतर मग दादा आला फाटे वगैरे घेऊन. मग ते लोक फाटे वगैरे भरत होते, आणि आमच्या दोघींचा एकच विचार की त्यांनी त्याच्या हातामध्ये पिशवी आहे, ती खाऊचीच पिशवी आहे की दुसरं काय आणलंय. आणि गाईज हे सगळ्यांसोबत झालंच असेल. आणि तो दादा गेला नाही, तर लगेच ही खायची सुरुवात पण ही खादीलाच आली होती वाटतं. मग काय ते फाटे वगैरे आमचे सगळे भरून झाली, ते गेले. मग आम्ही पण गेलो, आणि संध्याकाळचा आमच्या रोडचा व्ह्यू, गावचा व्ह्यू बघा, खूप भारी वाटत होता. आणि ब्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय.